ग्रहण संपलं, पण तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा संपली आहे का? अनेक लोक ग्रहणाच्या वेळी काळजी घेतात, पण ग्रहणानंतर काय करायचं हे मात्र विसरतात. आणि इथेच चूक होते, कारण ग्रहणानंतरची शुद्धी ही ग्रहणाच्या वेळी घेतलेल्या काळजीपेक्षा जास्त महत्त्वाची असते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वागत आहे तुमचं डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये. नमस्कार मित्रांनो, ग्रहण म्हटलं की आपल्या मनात अनेक शंका येतात. ग्रहण काळात वातावरणात विशिष्ट प्रकारचे बदल होतात, ज्यांचा परिणाम आपल्या घरातील ऊर्जेवर होतो असं म्हटलं जातं. म्हणूनच ग्रहण सुटल्यानंतर म्हणजे ग्रहणाला मोक्ष मिळाल्यानंतर घराची शुद्धी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ग्रहणानंतर घर, देवघर आणि स्वतःला कसं शुद्ध करायचं, तेही अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने. इथे एक गोष्ट समजून घ्या, शुद्धीकरण म्हणजे फक्त साफसफाई नाही, तर ऊर्जा संतुलित करण्याची प्रक्रिया आहे. चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिल्या आणि महत्त्वाच्या पायरीपासून. पहिली पायरी म्हणजे वैयक्तिक शुद्धी. घर साफ करण्याआधी स्वतःला शुद्ध करणं आवश्यक आहे, कारण आपण त्या घरातील मुख्य ऊर्जा आहोत. ग्रहण सुटल्यानंतर सर्वात आधी आंघोळ करावी. आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा नर्मदा नदीचे जल टाकावे. जर ते उपलब्ध नसेल तर थोडे मीठ टाकावे. मीठ नकारात्मकता शोषून घेते. मीठ हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि ते शरीरावरची जडत्वाची ऊर्जा कमी करतं. आंघोळ करताना गंगेचं, यमुनेचैव हा श्लोक किंवा तुमच्या इष्टदेवाचे नामस्मरण करावे. नामस्मरण करताना घाई करू नका. प्रत्येक शब्द भावनेने बोला, कारण कपड्यामध्ये ही सूक्ष्म ऊर्जा साठलेली असते. त्यामुळे आंघोळीनंतर कपडे पटकन धुवून टाका, ते तसेच ठेवू नका असं शास्त्र सांगत असतं. तुम्ही पूर्णपणे शुद्ध झालात तर पुढची पायरी आपण पाहूया. पुढची पायरी अधिक प्रभावी ठरेल. दुसरी पायरी म्हणजे घराची स्वच्छता आणि शुद्धीकरण. आता वळूया घराच्या स्वच्छतेकडे. ग्रहणानंतर घर नुसतं झाडून चालत नाही. घर म्हणजे फक्त भिंती नाही, तर ती एक ऊर्जा क्षेत्र असतं. मीठ आणि पाणी याचा वापर करून आपण घराचं शुद्धीकरण करूयात. घर पुसताना किंवा घर पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ टाका. यामुळे घरातील नकारात्मक लहरी नष्ट होतात. पाणी म्हणजे जीवन आणि मीठ म्हणजे शुद्धी. या दोघांच्या संयोगाने तयार झालेलं पाणी घरासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. घराचे कोपरे स्वच्छ करा. घराचे कोपरे नीट पुसून घ्या. तिथेच ऊर्जा साठलेली असते. विशेषतः बेडखाली, दरवाजाच्या पाठीमागे आणि खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये नीट स्वच्छता करा. त्यानंतर जुने पदार्थ. ग्रहण काळात उघड्यावर राहिलेले अन्नपदार्थ फेकून द्यावेत. जर तुम्ही त्यात तुळशीची पाने टाकली असतील तर ते अन्न तुम्ही वापरू शकता. तुळस ही सात्विक वनस्पती आहे आणि ती वातावरण शुद्ध ठेवते. घर साफ करताना मनात एक सकारात्मक विचार ठेवा, माझं घर पूर्णपणे शुद्ध आणि सकारात्मक होत आहे. तिसरी पायरी म्हणजे देवघराचे शुद्धीकरण. आपण आपल्या घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे देवघर मानत असतो. ग्रहणामुळे देवघर सुतक अवस्थेत असते, त्यामुळे याची शुद्धी महत्त्वाची आहे. देवघर म्हणजे घराचं आध्यात्मिक हृदय आहे. देवाच्या मूर्तींना पंचामृताने किंवा साध्या पाण्याने किंवा गंगाजलाने अभिषेक करा. अभिषेक करताना पाणी हळूहळू आणि श्रद्धेने ओता. देवाची वस्त्रे बदलून नवीन आणि धुतलेली वस्त्रे वापरा. देवघरातील जुनी फुले काढून विसर्जित करा. देवघरात शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि धूप लावा. देवाच्या दिव्याची ज्योत स्थिर असेल तर ते शुभ मानलं जातं. अभिषेकानंतर थोडा वेळ शांत बसा आणि प्रार्थना करा. त्यानंतर चौथी पायरी म्हणजे धूप आणि मंत्रोपचार. वातावरणातील जंतू आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी धूप देणं खूप प्रभावी ठरतं. धूपाचा धूर हा आकाश तत्वाशी संबंधित आहे आणि तो सूक्ष्म स्तरावर काम करत असतो. एका बाउलमध्ये कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात, विशेषतः बेडरूम आणि हॉलमध्ये फिरवा. हा धूर देताना प्रत्येक खोलीत किमान 1 मिनिट थांबा. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा गायत्री मंत्राचा मोठ्याने जप करा किंवा तो मोबाईलमध्ये लावा. यामुळे घराचा औरा शुद्ध होतो. मंत्राच्या स्पंदनामुळे वातावरणात सकारात्मक तरंग निर्माण होतात. ही पायरी कधीही घाईत करू नका.
5वी पायरी म्हणजे दान आणि संकल्प. ग्रहणानंतर दानाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. यामुळे ग्रहांचे दोष निवारण होतात. दान म्हणजे फक्त वस्तू देणं नाही, तर अहंकार सोडणं आहे. क्षमता असेल तर धान्य म्हणजे गहू, तांदूळ, पांढरे कपडे किंवा गुळाचे दान करा. दान देताना मनात कृतज्ञता ठेवा. जवळच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्या. दर्शनानंतर मनात एक संकल्प करा की माझ्या घरात सदैव शांतता, आरोग्य आणि समृद्धी नांदो. तर मित्रांनो, या सोप्या पद्धती वापरून तुम्ही ग्रहणानंतर तुमच्या घरात पुन्हा एकदा सकारात्मकता आणि चैतन्य आणू शकता. लक्षात ठेवा, शुद्धीकरण हे केवळ एक परंपरा नाही, तर ती आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे. जर तुम्ही या सर्व पायऱ्या मनापासून केल्या तर तुमच्या घरातील किंवा तुम्हाला घरातील वातावरण नक्कीच हलके आणि शांत जाणवेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या प्रियजनासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि शुभ भवतु.